मंचावर उपस्थित अनिल सोलेंनी ज्या सर्व अतिथींची नावं घेतलेली आहे असे सर्व अतिथीगण, विशेष रूपाने या कार्यक्रमाकरता आपण ज्यांना आमंत्रित केलेलं आहे त्या पद्मश्री काजोलजी आज मुद्दामून या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत। हा कार्यक्रम करत असताना आपल्याला अनेक लोकांचं सहकार्य मिळतं। हुंडाई कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, त्यांचे अधिकारी आणि त्याचबरोबर महिंद्रा अँड महिंद्राचे हेही पण या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय दत्ताभाऊ, आदरणीय गिरीश भाऊ, या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित आमदार आदरणीय नानाभाऊ श्यामकुळे, सुलेखाताई, सगळे प्रमुख नागपूरचे जिल्हाधिकारी हे सगळे आज उपस्थित आहेत। या सगळ्यांचं मी स्वागत करतो। गेल्या 9 वर्षापासून आपण हा कार्यक्रम करतो आहे। यामागे केवळ मनोरंजन करणं हा उद्देश नाही आहे, तर मी या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलो। तेव्हा नागपूर शहरामध्ये रस्ते, पाणी, वीज, दळणवळणाची साधनं, इंडस्ट्री, विकास, रोजगार ही सगळी तर माझी जबाबदारी आहेच, पण या नागपूरच्या जनतेला विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नागपूरची प्रगती व्हावी, विकास व्हावा आणि सांस्कृतिक मूल्य देखील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, या भावनेतून हा खासदार सांस्कृतिक महोत्सव आपण आयोजित केलेला आहे। आपलं जे कार्यक्रमाचं कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये आपण सकाळी धार्मिक कार्यक्रम आहेत आणि त्याही कार्यक्रमाला सकाळी 6:30 वाजता 10,000, 15,000, 25,000, आता मनाचे श्लोक याच्याकरता एंट्री 25,000 झाली आणि हे सगळे कार्यक्रम आपण सकाळी करतो आणि संध्याकाळी आपल्या लोकप्रबोधनाचे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात। मला अतिशय आनंद आहे की यावेळी आपल्या हिंदीतले ख्यातनाम कवी कुमार विश्वास यांचा अपने अपने राम हा 3 दिवसाचा कार्यक्रम उद्यापासून सुरू होतो आहे। उदित नारायण येणार आहेत, जुबेन नौटियाल येणार आहेत, अनेक कलाकार आहेत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार या ठिकाणी येणार आहे। पण आपण विचार करताना केवळ बाहेरच्या कलाकारांना बोलवत नाही, तर आज या ठिकाणी हा भव्य जो मंच तयार केलेला आहे या मंचावर 1200 कलाकार अतिशय सुंदर असा एक संगीतमय कार्यक्रम हा संस्कार भारती या ठिकाणी सादर करणार आहे आणि त्यामध्ये भाग घेणारे 1200 पेक्षा जास्त कलाकार आपल्या नागपूरचे आणि विदर्भातले आहे। हे सांगताना मला अतिशय अभिमान आहे आणि आनंद आहे। म्हणजे आपल्या इथल्याही कलाकारांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे याचा आपण सातत्याने प्रयत्न करतो। आज हा कार्यक्रम म्हणजे नागपूरच्या जनतेचा आवडीचा आणि आनंदाचा विषय झालेला आहे। आपण जसं खासदार सांस्कृतिक महोत्सव करतो तसं खासदार क्रीडा महोत्सव करतो। मागच्या वर्षी 75,000 खेळाडू, 66 खेळ, 350 ग्राउंड आणि जवळपास 6,000 पंच आणि 1,36,00,000 रुपयाची बक्षीसं आपण दिली आणि खेळाविषयक आवड निर्माण व्हावी आपल्या क्षेत्रात म्हणून प्रयत्न केला। या ठिकाणी ॲडव्हान्टेज विदर्भ म्हणून खासदार औद्योगिक महोत्सव म्हणून विदर्भाचा आणि नागपूरचा औद्योगिक विकास झाला पाहिजे, इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि म्हणून या भावनेतून आपण हा औद्योगिक महोत्सव पण विदर्भाकरता, कारण सगळ्यांना वाटतं की केवळ नागपूर नको, विदर्भाचाही विचार झाला पाहिजे म्हणून हा औद्योगिक महोत्सव आपण करतो। विदर्भातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून आता 25 वर्ष आपले पूर्ण झाली आहेत। आपण ॲग्रो विजनचा कार्यक्रम करतो। यावर्षी 3 लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला, 40 विषयावर वर्कशॉप झाले आणि आता उत्तम प्रगतिशील असे शेतकरी आता निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग करायला लागले। म्हणजे शेतकरी असतील, युवक असतील, सांस्कृतिक कार्यात रस घेणारे सिनियर सिटीजन्स असतील, अशा सगळ्या प्रकारच्या लोकांकरता आपण काम करतो। माननीय आपले ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी मला सांगितलं होतं की आपण ज्येष्ठ नागरिकांकरता काही केलं पाहिजे, तेव्हा गिरीश भाऊंनी आणि दत्ताभाऊंनी मी मिळून आम्ही ज्येष्ठ नागरिक संघ त्याचं एक फेडरेशन तयार केलं आणि त्याचे अनेक कार्यक्रम केले। आज 25-30 हजार
ज्येष्ठ नागरिक क्रियाशील त्याचे सदस्य आहेत आणि त्याच्याही मार्फत आपण अनेक कार्यक्रमाचं आयोजन करतो. या समाजामध्ये समाजातला तळागाळातला शेवटचा माणूस जो असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, महिला असेल, शेतकरी असेल, खेळाडू असेल, या सगळ्यांनी आपापल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं आणि आत्मविश्वासाने आपल्या जीवनात उभं राहावं, हा त्यामागचा प्रयत्न आहे. जरी याचं नाव खासदार महोत्सव असलं तरी माझा काही याच्यात फारसा रोल नाही आहे. मी आत्ता दिल्लीवरून आलो. ही सगळी जी समिती आहे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत, मला एकच थोडंसं यावर्षी वाईट वाटतं आहे की मधुप पांडे जे हिंदीचे मोठे कवी होते, जे आपल्या समिती सदस्य ते आपल्या यावेळी नाही आहेत, त्यांचं निधन झालं. पण ही समिती पूर्ण मेहनत परिश्रम करून शिस्तबद्ध रीतीने हा सगळा कार्यक्रम तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे यशस्वी होतो. आपल्याला ईश्वर देशमुख महाविद्यालय जे आहे ते आपल्याला दरवर्षी मैदान देतात आणि आज यावर्षी आपल्याला आपण कॅपॅसिटी पण वाढवली आहे. जवळपास 45,000पेक्षा कॅपॅसिटी आहे आणि उद्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाची गर्दी लक्षात घेऊन आपण प्रयत्न करतो आहे की सर्व जनतेला याचा आनंद घेता यावा. आणि म्हणून आपण आधुनिक पद्धतीचा उपयोग करून आपण या ठिकाणी पासेस देखील जनतेला पोहोचवण्याची व्यवस्था करतो आणि जनतेचा उत्स्फूर्तपणे रिस्पॉन्स मिळतो. आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. पण याहून विशेष आनंद जो आहे तो काजलजी आमच्या कार्यक्रमाकरता आमच्या विनंतीवरून उपस्थित आहेत. त्यांचं बॅकग्राऊंड म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधले शोभना समर्थ नावाची त्यांची आजी होत्या. त्या मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टी मोठ्या कलाकार होत्या. त्यांची मावशी म्हणजे नूतन, यांचे अनेक हिट चित्रपट आपण बघितलेत. आणि त्यांची आई म्हणजे तनुजा, त्यांनी पण हिंदी आणि मराठी अनेक कामं केली. आणि त्यांचे पती पण, त्यांचे पण सगळेजण आम्ही फॅन आहोत, अजय देवांग. त्यांनी पण माझी सटकली हे सगळ्यांना लक्षात आहे. आणि मी जेव्हा त्यांना भेटतो त्याची आठवण काढतो नेहमी. अतिशय सुंदर चित्रपट त्यांनी पण हिंदी चित्रपटसृष्टीला दिले. काजोलजींनी पण अनेक उत्तम हिट चित्रपट दिले आणि फार चांगल्या प्रकाराने अभिनयाचा वारसा जो मिळाला होता तो त्यांनी अतिशय यशस्वीपणे चालवला. आणि म्हणून आज आपण त्यांना जेव्हा आमंत्रित केलं तेव्हा या कार्यक्रमाकरता आज त्या उपस्थित आहेत. मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने त्यांना त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्या विशेष करून या कार्यक्रमाकरता आल्या. हुंडाईचे MD आमच्या दरवर्षी कार्यक्रमाला येतात. ते कोरियन आहेत पण दरवर्षी आम्हाला मदत पण करतात आणि कार्यक्रमाला येतात. आज दिल्लीवरून माझ्याबरोबर तेही पण विमानात आले, तेही पण या ठिकाणी आल्या. आय एम गिविंग स्पेशल थँक्स टू मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ हुंडाई. It is really a great satisfaction of all of us that every year you are sponsoring this event and giving help to us. And at the same time, the most important thing is personally you are coming here. That is to be a great thing and I really have great respect for you. Once again, I am giving my special thanks to you. Thank you very much. त्याचबरोबर महिंद्रचे पण प्रमुख इथे आले आहेत. एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे खूप मोठं काम आहे आणि याला सगळ्यांना या ट्रस्ट हा आपला सांस्कृतिक महोत्सव समिती ही चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आणि आपल्या सगळ्यांनी आपल्याला माहिती आहे की आम्ही शारदोत्सवच्या कार्यक्रमात 47,000 महिलांना मेहंदी काढून देण्याचं काम केलं सांस्कृतिक महोत्सव समितीने. त्याकरता किती मुली आल्या त्या मेहंदी काढणाऱ्या? नाही, 46,000ची मेहंदी काढली. पण ज्यांनी मेहंदी काढली त्या किती होत्या? 850 मुली ज्या अतिशय गरीब परिवारातल्या होत्या. त्यांना त्यामुळे काम मिळालं, पैसे मिळाले आणि 48,000 महिलांना मेहंदी काढण्याचा कार्यक्रम झाला. आपण बालनाट्य महोत्सवाकरता, निरनिराळ्या सांस्कृतिक कामाकरता आपण दरवेळेला अनेक कार्याकरता मदत करतो. कारण आपलं नागपूर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व्हावं, संपन्न व्हावं आणि आपल्यातल्या यंग टॅलेंट जे मुलं आहेत, मुली आहेत त्यांना वाव मिळावा, हा उद्देश त्यामागे आहे. पण हे सगळं आपल्या सहकार्याशिवाय काही होत नाही. आपण सगळ्यांचं सहकार्य मिळतं म्हणून हजारोच्या संख्येने सकाळ संध्याकाळ आपण सगळेजण यात भाग घेता आणि अनेक छोट्या मुलांवरही आपण चांगले संस्कार व्हावे
आणि आपल्या नागरिकांनाही उत्तम साहित्य, संस्कृती, नाटक, कला ह्या कार्यक्रम बघायला मिळावा। हेमा मालिनी यांचा आपण 4 वर्ष कार्यक्रम केला। मला परवा हेमा मालिनी माझ्याकडे आल्या होत्या, त्या मला म्हणाला इस साल मुझे आपने बुलाया नहीं सांस्कृतिक महोत्सव में। तो मैं बोला आप चारों भी आपके कार्यक्रम हो गए, अब आप नया कार्यक्रम तैयार करिए, फिर हम आपको अगले साल जरूर बुलाएंगे। त्याही दरवर्षी इथे येऊन त्यांनी उत्तम कार्यक्रम केला। आपल्या भारतातले सगळे प्रसिद्ध कलाकार येऊन गेले। अमिताभ बच्चन मला 2दा म्हणाले की मला यायचं राहून गेलं, कारण त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे अडचण झाली, पण ते एवढं म्हणाले की मला एकदा याला जरूर यायचं आहे आणि हे बघायचं आहे। त्यामुळे आपल्या इथे अनेक कलाकार, सलमान खान, संजय दत्त, हे अनेक सगळे कलाकार, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि फिल्म इंडस्ट्रीमधले सगळे अनेक कलाकार आपल्या या कार्यक्रमाला येऊन गेले आणि आजही जे मला भेटतात तेव्हा या कार्यक्रमाची आठवण करतात। त्यामुळे मला अतिशय आनंद आहे की या सगळ्यांच्या येण्यामुळे आपला कार्यक्रम अजून चांगला प्रतिष्ठेचा झाला। मी काजलजींना आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो। आणि संस्कार भारतीचा कार्यक्रम आहे, बहुतेक आपण पोलीस आयुक्तांना विनंती पण केली आहे थोडा वेळ वाढवण्याची, मागितली आहे त्यांना परवानगी, आणि त्यामुळे आपण संस्कार भारतीच्या या 1200 कलाकारांचा हा जो संगीतमय उत्तम कार्यक्रम आहे याचाही आनंद घ्यावा अशी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा नागपूरच्या या जनतेला हात जोडून अभिवादन करतो, धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो। नमस्कार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।